फणसाची भाजी. कोकणातल्या लोकांना काही नाही हो, कोकणमध्ये सर्रास ही भाजी केली जाते. पण आपल्यासारख्यांना ना फणसाची भाजी करायची म्हटलं तरी थोडंसं धाकधूकच असते, की कशी करायची, जमेल का नाही, चांगली लागेल का नाही, इथून आपली सुरुवात असते. माझ्या विहीणबाईंनी, त्या खास कोकणातल्या आहेत आणि त्यांनी यावेळेस ना फणसाचा डब्बाच माझ्याजवळ दिला आणि म्हणाल्या, की "हे कच्चं फणस आहे, पण उकडलेलं आहे आणि तुम्ही ही भाजी नक्की करून पहा." आणि मग काय, म्हटलं आता विहीणबाईंनी एवढ्या प्रेमाने दिली आहे, तर करायचीच आपण ही भाजी. तर असा हा डबा बघा, त्यांनी मला हा जो दिला आहे, याच्यातनं कच्चे फणस हे उकडलेले आहेत असे त्या म्हणाल्या. तर हे असं मी डब्बा उघडला आहे आणि त्यातलं हे सगळं मी जे कच्चं जे फणस उकडलेलं आहे, मी पण पहिल्यांदाच बघते बरं का. तर त्यामुळे मी सगळं करून घेतले. पण त्या म्हणाल्या, की भाजी एकदम झक्कास लागते. तुम्ही एकदा करा आणि खाऊन बघा. आता आपण पिकलेले फणसाचे गरे खातो. बरेच जण खातात आणि ते मिळतात पण आजकाल मार्केटमध्ये. पण कच्च्या फणसाची भाजी मला जरा थोडंसं धाकधूकच होती करताना. पण म्हटलं बघूया. पण खरं सांगू इतकी छान झाली ना, तर बघा ही रेसिपी. नमस्कार, मी रेखा आळंदकर. ही याच्या कच्चे फणस मी काढून घेतलेला आहे डब्यातनं. उकडलेला आहे हा आणि त्या पूर्ण डब्यातला मी फक्त अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा तसाच ठेवला आहे, पण तो पण जास्त दिवस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे. आणि पॅन ठेवला आहे मी गॅसवर. त्यात 3 ते 4 चमचे तेल टाकायचं. तेल खूप छान जास्त असेल तर ती भाजी खूप छान लागते. तर हे 3 ते 4 चमचे मी छोटे चमचे 3 ते 4 चमचे टाकले तेल. आपल्या नेहमीप्रमाणे जिऱ्या मोहरीची फोडणी करून घ्यायची. करायला अतिशय सोपी आहे आणि फायबरचं प्रमाण असल्यामुळे आपल्या शरीराच्या अतिशय पोषक आहे. फायबरचं प्रमाण आहे, याच्यात व्हिटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंट आहे. या सर्व गुणामुळे फणस अतिशय हे उपयुक्त आहे. तर म्हटलं चला आपण आज करतो आहोत, बघूया कशी होते ते. तर लसूण वगैरे टाकला आहे, जिरे मोहरीची फोडणी केली, हळद टाकली आणि थोडासा हिंग टाकला आहे चवीला. आणि ही जी कॅनमधली आपली जे उकडलेलं हे कच्चं फणस होतं, हे सगळं त्याच्यात टाकले. कारण की आधी उकडलेलंच, शिजलेलंच आहे. त्यामुळे करायला अजिबात मला वेळ लागलेला नाही आहे. छानपैकी आपल्याला आवडेल असं मस्त तिखट टाकून घ्यायचं. चांगले चमचमीत असेल तर खूप छान लागते. तिखट, मीठ आणि जास्त मसाला पण वापरत नाही याच्यामध्ये. तिखट, मीठ टाकलं, थोडीशी धण्याची आणि धने जिऱ्याची ही पूड टाकून मस्तपैकी मी ही हलवून घेतलेली आहे. छान आहे. 5 मिनिटात होते, फार वेळ लागत नाही. आता कोकण म्हटलं की त्यामध्ये ओलं नारळ आलंच आणि गूळ. आता हा थोडासा फणस कसा असतो चवीला किंचितसा आंबटसर असतो. म्हणून मी 1 चमचाभर याच्यामध्ये गूळ टाकला आहे. गूळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकतो. तर इथे चवीला गूळ टाकलेला आहे 1 चमचाभर आणि मग आता नंतर आपण याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकली की मस्त कुठल्याही भाजीला छान चव येतेच. कोथिंबीर टाकून झाली आहे आणि छान मंद आचेवर छान परतीये म्हणजे कसं तेल पण छान सुटतंय आणि असं छान असं तवंग असं छान असं तेलकट तेलकट असेल ना, मला भाज्या खूप आवडतात अशा या कोरड्या कोरड्या भाज्या म्हणजे सुक्या भाज्या. तर अशी फणसाची भाजी छान मी परतून घेतली. आता मुख्य घटक याच्यात टाकायचा राहिला आहे, तो म्हणजे ओलं खोबरं. कोकण रेसिपी आणि ओल्या खोबऱ्याचं संबंध आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की ओल्या खोबऱ्याशिवाय तिकडे कुठल्या भाज्या होतच नाही. तसं हे पौष्टिक ओलं खोबरं नारळ आणून मी खवून घेतले. खास या भाजीसाठी नारळ आणलं आणि ते खवून घेतलं आहे आणि मस्तपैकी हे ओल्या नारळाचा चव आपण याच्यामध्ये टाकला आहे, की झाली आपली मस्त उकडलेल्या कच्च्या फणसाची भाजी. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, इतकी टेस्टी झाली आहे ही भाजी. अगदी माझ्या विहीणबाईंना खूप खूप धन्यवाद. आमच्या घरच्यांनासुद्धा ही भाजी आवडली आणि त्यांच्यामुळेच, त्यांनी पाठवलेल्या या फणसामुळेच आमच्या सर्वांना ही भाजी खायला मिळाली आणि म्हणून ही रेसिपी मी तुमच्या सर्वांसमोर मी ही रेसिपीसुद्धा सादर करीत आहे. तर तुम्हीसुद्धा जर
करणार असताल तर ही भाजी खरंच अवश्य करा. लवकर होणारी आहे, पौष्टिक आहे आणि चवीला खूप छान आहे. तर याची मी इन्ग्रेडियंट्स, रेसिपी काय काय केली ही पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर खूप खूप धन्यवाद.